अनकव्हरिंग मोरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी मल्हार आंबेकर. आज आम्ही एका वेगळ्या ठिकाणी चाललो आहोत, जे आहे लिटन हाऊस, केन्सिंग्टन येथे स्थित हे ठिकाण आहे. यासाठी आम्ही आता केन्सिंग्टन ओलंपिया या स्टेशनला पोचलो आहोत, जिथून सुमारे 9 मिनिटं वॉकिंग अशा त्या अंतरावरच आहे. आणि आज ऊनही त्यामुळे पडले असल्यामुळे संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे जरा वातावरण चांगलंही आहे प्रवासासाठी. आम्ही आता इथे पोचलो आहोत आणि हे आहे लेटन हाऊस. केन्सिंग्टन येथे स्थित हे एकेकाळी व्हिक्टोरियन कलाकार फ्रेडरिक लिटन यांचं निवासस्थान आणि स्टुडिओ होतं. बाहेरून पाहताना अगदी साधं जरी वाटत असलं, तरी आतमध्ये अगदी कला, इतिहास आणि एका असामान्य डिझाईन यांचं एक संपूर्ण विश्व दडलेलं आहे. आणि आम्ही आज इथे त्याच्या 100व्या वर्षाच्या निमित्ताने आज इथे आलो आहोत. फ्रेडरिक लिटन हे व्हिक्टोरियन काळाचे ब्रिटनमधले प्रसिद्ध कलाकार आणि म्हणजे अगदी पेंटिंग असो किंवा स्कल्प्टिंग असो, ह्यामध्ये त्यांचं त्यांचं काम हे खूप दर्जेदार असं राहिलेलं आहे. आणि बराच त्यांच्या प्रवासांचा बऱ्याच वेगवेगळ्या काय म्हणू आपण ट्रेडिशन्स आणि कल्चर्सचा त्यांच्यावरती प्रभाव हा सुद्धा राहिलेला आहे. आणि अगदी येथे आता आपण सैर करू आणि ह्यामध्ये आपल्याला म्हणजे त्यांचे जे पेंटिंग्स होते ह्यामध्ये अगदी इतिहास असो किंवा पूर्णकथा असो, काळातील पूर्णकथा किंवा अगदी शास्त्रीय सौंदर्य याविषयी आकर्षण हे दिसतंच त्यांच्या पेंटिंग्समध्ये. आणि ह्या जागेची मला वाटतं एक वैशिष्ट्य असं की ज्या पद्धतीने त्यांनी ह्यामध्ये त्यांच्या कामांचं आणि त्यांच्या पेंटिंग्सचं हे जे सांभाळ किंवा जे प्रदर्शन एका म्युझियमच्या स्वरूपात जे केलं आहे, त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की कदाचित त्या काळात सुद्धा लिटन ह्यांच्याकडे येणारे जे गेस्ट्स किंवा जे पाहुणे असतील त्यांनाही कदाचित अशी सैर म्हणजे ते सुद्धा अशाच परिसरातून आणि अशाच वातावरणातून फिरले असावे. त्यामुळे तो काळ आपण परत जगतोय असं एकंदरीत वाटतं. आणि तुम्ही इथे बघत असाल अगदी मातीच्या ज्या चिनी मातीच्या प्लेट्स असो, सिरॅमिक्सच्या गोष्टी असो, त्या सजावटीच्या मातीच्या वस्तूंपासून ते अगदी नक्षीदार फायरप्लेस असं आपण आता बघितलं आणि सुंदर फ्रेम केलेल्या कलाकृतींपर्यंत प्रत्येक तपशील अगदी विचारपूर्वक निवडलेलं आहे. आणि त्याचं जतन म्हणा किंवा ज्या पद्धतीने ते ठेवण्यात आलेलं आहे, त्याची मांडणी ही फार सुंदर पद्धतीने केलेली आहे. आणि ह्या घरातील कारागिरीकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष फार करता येत नाही, कारण आता हीच पायरी आपल्याला वरती नेते आणि ह्या परिसरातच म्हणजे तुमच्यातला ही कलाकार जागा होतो. आणि तसं आता इथे सुद्धा आपण वरती जाताना तुम्ही इथे बघत असाल जसं भिंतीवरही त्यांचे अगदी उत्कृष्ट पेंटिंग्स हे लावलेले आहेत, ज्यामधून त्यांची पेंटिंगची शैली ही आपण जसजशी पाहत जातो त्यामधून लेटन हे आपल्याला अजून कळत जातात. आणि कसा वेगवेगळ्या संस्कृतींचा वेगवेगळ्या विश्वातून ते जे फिरले त्या
ठिकाणांचा प्रभाव त्यांच्यावरती कितपत आहे हेही जाणवतं. आणि लेटन हाऊसची खासियत ही की 100 वर्षानंतर सुद्धा तुम्हालाही तशीच जाणीव होते. तुम्हालाही तसाच तो एक अनुभव येतो. हे इथे आपण जिथे आहोत आता ते आहे त्यांचं स्टुडिओ, जिथे त्यांनी त्यांचं बरंचसं काम केलं असावं. आणि ही एक अशी मोठं एक हॉलसारखं परिसर आहे, आणि जे अर्थातच म्हणजे नावाप्रमाणे ते एक स्टुडिओच आहे. आणि माझं इथे आवडतं त्यांचं काम हे जे आता तुम्ही पाहताय समोर, डेथ ऑफ ब्रुनेलेसची नावाची त्यांची पेंटिंग, ही माझी फेवरेट पेंटिंग आहे त्यांची. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की ह्याला तुम्ही म्हणजे प्रत्येक प्रत्येक वेळेला तुम्ही जितका वेळ त्या पेंटिंगवर बघत असाल, तितक्या तुम्हाला गोष्टी अजून अजून उलगडत जातात. आणि मला वैयक्तिकरित्या मला वाटतं, मी आर्किटेक्ट असल्या कारणामुळे कदाचित ब्रुनेलेसची ही व्यक्ती म्हणा, हा विषय माझ्यासाठी नेहमीच एक आदराचा विषय राहिलेला आहे, आणि मला आकर्षण त्या गोष्टीचं नेहमीच राहिलेलं आहे. आणि त्यांचं हे एक भावपूर्ण असं चित्रीकरण त्यांनी केलं होतं त्यांच्या शेवटच्या काळाचं. आणि इथेच मला असं वाटलं की आपण बसून स्केच करावं, जी एक, जसं मी मागे म्हणालो आता, की तुम्हालाही तुमच्यातला कलाकार इथे जागा होतो. आणि हे करताना मला असं कुठेतरी वाटत होतं की ती एक लेटनलाच आदरांजली नव्हे, तर कदाचित ब्रुनेलेसची ह्यांनाही एक आदरांजली असेल. आणि मी हे बरंचसं करत राहतो. माझे अजून बरेचसे स्केचेस तुम्ही इन्सायशेबल सबस्टन्सवर नक्कीच पाहू शकता. माझा एक छोटीशी मुलाखतसुद्धा त्यांनी घेतली की मला इथे काय जाणवलं आणि काय वाटलं, ज्याचा एक्सटेंडेड व्हर्जन तुम्ही पुढच्या काही व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल. सो हे घर, लेटन हाऊस हे केवळ मला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे त्यांचे पेंटिंग्ज आणि त्यांच्या गोष्टी ह्याचंच प्रदर्शन मांडून ते एक म्युझियम नसून, ते अगदी त्या व्यक्तीच्या विचारांचं सुद्धा प्रदर्शन काही ठिकाणी जाणवतं. आणि त्यांची शैली ही केवळ पेंटिंगच्या मार्फत नव्हे, तर त्यांचं एक सभोवतालचं वातावरण, आणि तुम्हाला ते एक साधारण जाणवतं, तुम्हाला तो अनुभव येतो की त्यांची जगण्याची शैली सुद्धा कशी असावी. सो त्यामुळे मला असं वाटतं की, आणि म्युझियमचं वैशिष्ट्य असं की तुम्ही ती सैर करत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सुद्धा ज्या पद्धतीने या गोष्टींची रचना आणि मांडणी केली आहे, ती फार सुरेख पद्धतीने केली आहे. त्यामुळे कुठेही तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना असं आपण फक्त सैर करतोय किंवा टिक बॉक्स केल्यासारखं तुम्ही वावरत नाही. तुम्ही अगदी पूर्ण त्याचा आस्वाद घेता त्या वास्तूचा. आणि हे मागे गार्डन सुद्धा आहे. आपण आता या इकडची जी एक स्पायरल स्टेअरकेस आहे त्यानं खाली जाऊ. माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघत असाल तर इथे ती भिंत सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे, आणि ज्या पद्धतीने त्याची प्रकाश रचना आहे मुख्यतः, ती मला छान वाटली, मला इंटरेस्टिंग वाटली. इथून हे दृश्य सुद्धा खूप छान दिसतं. सो मला असं वाटतं, तुम्हाला कला, वास्तुकला आणि ह्या विषयांमध्ये रुची असली किंबहुना नसली तरी ह्या ठिकाणी नक्की भेट द्यावी.
सो आता जसं आता आपण बघितलं आम्ही लेटन हाऊस इथे आलो आणि हे केन्सिंग्टनमध्ये फारच उत्कृष्ट असं एक ठिकाण आहे, जे आज मुख्यतः 100 वर्ष साजरे करत होतं या पर्टिक्युलर वास्तूचं आणि साधारण म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही कला या क्षेत्रात तुम्हाला खरंच रुची असेल, तर नक्की हे येण्यासारखं ठिकाण आहे. नक्कीच हे पाहण्यासारखं आहे. कारण लेटनचं प्रामुख्याने जे काम कला क्षेत्रात राहिलेलं आहे, ते फारच उत्कृष्ट आणि फारच दर्जेदार असं आहे आणि बघण्यासारखं आहे मुख्यतः आणि मुळात म्हणजे मला असं वाटतं, की बऱ्याच गोष्टी जसं आपण आता बघितलं, केवळ कला आणि ह्या तर आहेतच, खूप शिकण्यासारखं आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी ह्याची आतमध्ये एक रचना आणि याची आतमध्ये एक सांभाळ त्याचा केलाय, एक प्रदर्शन त्याचं ठेवलंय आणि मला वाटतं ते ते प्रामुख्याने खूपच असं बघण्यासारखं आहे आणि जसं आम्ही आधी म्हणालो, की हे पर्यटक स्थळ नाही तशा अनुषंगाने आणि जे लोकं म्हणजे आपण येतो नेहमी पर्यटक स्थळ बघतो. हे थोडंसं वेगळं आहे. हे नक्कीच म्हणजे तुमचं एक साधारण स्थळांच्या पेक्षा थोडंसं वेगळं आहे. पण तुम्हाला कलाकार आणि कला या क्षेत्रात रुची असेल आणि वास्तुशिल्पकला मुख्यतः आर्किटेक्चर या क्षेत्रात विशेषतः तुमची काय म्हणतात त्याला रुची असेल, तर नक्कीच ह्याला भेट द्यावी. आणि यामध्ये जसं आता आपण बघितलं, की बरेचसे असे पेंटिंग्स त्यांनी केलेत आणि त्याच्या पेंटिंगमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण होतं. म्हणजे त्याची लय होती एका पेंटिंगची आणि तर ते अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. सो इथे येऊन नक्की वेळ घालवण्यासारखं ठिकाण आहे. नक्की इथे कॅफे सुद्धा आहे. जसं आपण आता बघितलं मागे छोटूसं एक गार्डन आहे. सो तुम्ही एक अख्खा दिवस साधारणतः इथे जाऊ शकतो आणि सो नक्की या. सो अशा ठिकाणी अजून आपण अनकव्हर करत राहू. सो बघत राहा आणि स्टे ट्यून. भेटू लवकरच. सो हे होतं लिटल हाऊस. तुम्ही यांच्या वेबसाईटवर जाऊन नक्कीच तुम्हाला साजेशी वेळ पाहून बुक करा आणि आवर्जून याला भेट द्या आणि आपण लवकरच भेटूया.